आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। शुक्रवारी बांधकाम व गृहोपयोगी साहित्यांचा भव्य वाटप कार्यक्रम अकोला शिवसेनेचा आयोजन। महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त कामगार कल्याण विभागाच्या वतीनं गरजू कामगारांना बांधकाम व गृहोपयोगी साहित्य वाटपाचं आयोजन अकोला जिल्हा शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलं आहे। कार्यक्रम शुक्रवार दिनांक 2 मे रोजी MIDC हत्ती पुतळ्याजवळ MIDC असोसिएशन हॉल इथं सकाळी 11 वाजता होणार आहे। कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवसेनेचे नेते चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी केला असून कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना उपनेते व माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, उद्घाटक म्हणून श्रीरंगदादा पिंजरकर, प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण जिल्हाध्यक्ष अश्विन नवले, महानगर अध्यक्ष योगेश अग्रवाल, पूर्व महानगर अध्यक्ष ॲडव्होकेट पप्पू मोरवाल, पश्चिम महाराष्ट्र महानगर अध्यक्ष रमेश गायकवाड, निवासी जिल्हाध्यक्ष संतोष हनासने, महिला जिल्हा अध्यक्ष उषा विरक, उपाध्यक्ष गोपाल म्हैसने, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख शंकर जोगी, तालुका संघटक रमेश धुमकेकर, विजय दुतोंडे, देवेश्रीताई ठाकरे, रेखाताई राऊत, युवासेना जिल्हा प्रमुख निखिल ठाकूर, नितीन मानकर, जिल्हा संघटक अनंतराव वाकोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अप्पू तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन पुंडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ, संजय बोबडे, उत्तम डोंगरे, प्रवीण तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होत आहे। जिल्ह्यातील गरजू कामगारांनी लाभ घेण्यास आवाहन आयोजक चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी केलं आहे। नमस्कार, मी चंद्रशेखर पांडे। उद्या दिनांक 2 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधून शिवसेना अकोला जिल्ह्याच्या वतीनं MIDC परिसरामध्ये अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या हॉलमध्ये हत्तीच्या पुतळ्याच्या जवळ कामगारांकरिता गृहोपयोगी वस्तूंचं वाटप हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेचे उपनेते, माजी आमदार, जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्माननीय बाजोरिया साहेब यांच्या शुभ हस्ते या सर्व साहित्याचे वाटप होणार आहे। तसेच या कार्यक्रमाला आदरणीय आमचे जिल्हा प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर हे अध्यक्षस्थानी लाभणार आहेत। तसेच या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सन्माननीय विप्लवजी बाजोरिया साहेब हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर दुसरे आमचे जिल्हा प्रमुख सन्माननीय अश्विनजी नवले साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख सन्माननीय सौ उषाताई विरक हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तसेच आमचे मित्र निवासी उपजिल्हा प्रमुख संतोषजी अनासने हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तसेच आमचे या विभागाचे उपजिल्हा प्रमुख गोपालभाऊ म्हैसने हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। जिल्ह्याचे संघटक अनंतराव वाकोडे, दुसरे आमचे अनुसूचित जातीचे जिल्हा प्रमुख सन्माननीय डॉक्टर रामकृष्ण डोंगरे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तसेच महिला आघाडीच्या आमच्या देवेश्रीताई ठाकरे, महिला आघाडीच्या आमच्या सौ रेखाताई राऊत, माझे सहकारी मित्र, ज्येष्ठ बंधू बाळासाहेब तायडे पाटील हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तसेच या कार्यक्रमाला महानगर प्रमुख योगेशजी अग्रवाल हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत। दुसरे आमचे शहर प्रमुख ॲडव्होकेट पप्पूजी मोरवाल, दुसरे शहर प्रमुख आमचे रमेशजी गायकवाड साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तसेच आमचे दुसरे मित्र जी विजयकुमारजी दुतोंडे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तसेच तालुक्याचे संघटक ज्येष्ठ शिवसैनिक, तालुका संघटक ज्येष्ठ शिवसैनिक आमचे रमेशभाऊ थुकेकर हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तालुक्याचे तालुका प्रमुख विजयभाऊ आमचे वानखडे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आमच्या जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख सन्माननीय शंकरजी जोगी साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। युवा सेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय निखिलदादा ठाकूर, दुसरे जिल्हा प्रमुख युवा सेनेचे नितीनजी मानकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आमचे सर्व आलेले माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेमध्ये आलेले सन्माननीय श्री अप्पूजी तिडके साहेब आहेत, ज्येष्ठ आमचे श्री गजानरावजी फुंडकर आहेत,
मान्य श्री संजय बोर्डव आहेत, मान्य डॉक्टर गणेशराव बोबळे आहेत, मान्य श्री आमचे युवा बाळापूर मतदारसंघाचे समन्वयक उत्तमजी डुकरे आहेत, जिल्ह्याचे समन्वयक मान्य श्री प्रणवजी तायडे आहेत, इत्यादी आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. या कार्यक्रमामध्ये खास करून जे आमचे MIDC मधील कामगार बांधव आहेत आणि जिल्ह्यामधील कामगार बांधव आहेत की ज्यांना या महायुतीकडून खास करून शिवसेनेच्या अथक प्रयत्नाने कामगार कल्याण विभागामार्फत अनेक योजनांचा लाभ मिळवून देण्यात आलेला आहे. त्यामध्ये आता संसारोपयोगी वस्तूंचा वाटप हा एक मुख्य कार्यक्रम आज 2 तारखेला घेण्याचे ठरलेले आहे. खरं म्हणजे सन्माननीय आमचे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जे धोरण होते 80% समाजकारण 20% राजकारण, या त्यांच्या दिलेल्या आमच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही हा 80% समाजकारणाचा कार्यक्रम समाजोपयोगी कार्यक्रम घेण्याचे ठरवलेले आहे. सन्माननीय आमचे मुख्य नेते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आणि यांच्या विचारातून, यांच्या प्रेरणेने आणि सन्माननीय आमचे लाडके खासदार शिवसेनेचे नेते सन्माननीय आमचे डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब, तसेच सन्माननीय जिल्हा संपर्क प्रमुख गोपी किशनजी बाजीराव साहेब, श्रीरंगदादा पिंजरकर, अश्विनजी नवले, उषाताई बिरक यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात या ठिकाणी आम्ही 2 तारखेला साजरा करणार आहोत. या ठिकाणी सर्व शिवसैनिकांना, सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कामगार बांधवांना माझी विनंती आहे की 2 तारखेला ठीक 10 वाजता सर्वांनी या ठिकाणी आवर्जून कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करावा अशी विनंती या ठिकाणी मी माझ्या पांडे गुरुजी मित्रमंडळाच्या वतीनं, शिवसेना शाखा कुंभारीच्या वतीनं आणि असंघटित बांधकाम कामगार संघटना त्याचे जे अध्यक्ष आहेत सन्माननीय मोबिन भाई, तसेच आमचे जिल्ह्याचे जे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत की ज्यांच्या मार्फत या वस्तूचा पुरवठा केला जातो असे सन्माननीय मोहम्मद सलीम भाई यांच्या वतीनं मी सर्वांना आवाहन करतो की मोठ्या संख्येनं हा कार्यक्रम साजरा करा. आणि परत एकदा सर्वांना आवाहन करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.